तर आज मंत्रालय आणि मंत्रालयातील 6व्या मजल्यावरील अजित पवारांचं दालन शांत आहे। नेहमी कार्यकर्ते सामान्यांच्या विमान अपघातात नेहमी कार्यकर्ते आणि सामान्य व्यक्तींनी हे दालन जे आहे ते गजबजलेलं असायचं। विमान अपघातात अजित पवार यांचं निधन झालं। काल बारामतीत अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आलाय। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मंत्रालय जे आहे ते नेहमी 11 वाजता खुलं असायचं आणि त्यातलं एक दालन असं होतं की ते सकाळी जे आहे ते खुलं राहायचं आणि ते दालन म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं हे दालन असायचं। परंतु आता मात्र हे दालन जे आहे ते शांत झालेलं आहे आणि त्याचं कारण आपण जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती विमान अपघातात मृत्यू जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळालं। राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय हानी जी आहे ती साहजिकच झालेली आपल्याला पाहायला मिळते। नेहमी हे दालन जे आहे ते गजबजलेलं असायचं। सकाळी 8च्या सुमारास अजितदादा जे आहे ते मंत्रालयात नेहमी यायचे। जे कोणी कार्यकर्ते येत असतील, जे कोणी नागरिक असतील त्यांना भेटायचे आणि त्याचप्रमाणे प्रशासकीय बैठका सुद्धा अजितदादा जे आहेत ते याच दालनामध्ये सकाळपासूनच मंत्रालयात करत असत। परंतु आता मात्र हे दालन जे आहे ते शांत झालेलं आपल्याला पाहायला मिळते। हे दालनाची सध्याची स्थिती पाहतोय की हे दालन जे आहे ते सध्या शांत झालेलं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरुग, TV9 मराठी, मुंबई।